आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। भिवंडीमध्ये भाजपची महाविजय 2024 ही कार्यशाळा पार पडली आणि या कार्यशाळेला राज्यभरातील आमदार, खासदार तसंच केंद्रीय मंत्री आणि जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली। या महत्त्वपूर्ण कार्यशाळेमध्ये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती काय असेल याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या बैठकीतून भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 47 तर विधानसभेसाठी 200+ जागा जिंकण्याच्या टार्गेटची घोषणा केली आहे। भाजपचं मिशन इलेक्शन, लोकसभेच्या 47 जागा जिंकण्याचा निश्चय, विधानसभेसाठी 200+ जागांचं टार्गेट। भिवंडीतल्या बैठकीत भाजपची घोषणा। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सहभागी झाल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे। पण सत्ताधारी तीनही पक्षात ताळमेळ साधण्यासाठी आता भाजपकडून सुद्धा नवी व्यूहरचना करण्यात आल्याचं समोर आलंय। वाढलेल्या ताकदीसह भाजपनं आगामी निवडणुकांकरता स्वतःच्या 152, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या गटासह महायुतीसाठी 200 जागांची घोषणा केली आहे। लोकसभेत सुद्धा 45+ जागा जिंकण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला। लोकसभेमध्ये 45+ आणि विधानसभेमध्ये 152+। भारतीय जनता पार्टीच्या महायुती म्हणून 200+ विधानसभा निवडून येतील असा संकल्प या ठिकाणी केला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 288 वॉर रूम तयार करण्यात आले आहेत। यासोबतच लोकसभेसाठी 48 विस्तारक सुद्धा नेमण्यात आले आहेत। शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही पक्षांची मिळून एक समन्वय समिती तयार करण्यात आली आहे। यामध्ये तीनही पक्षांचे 4-4 जण असे 12 सदस्य समन्वय समितीत असतील। यात प्रसाद लाड यांच्यावर समन्वयकाची मुख्य भूमिका सोपवण्यात आली आहे। याच कार्यशाळेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। उद्धव ठाकरेजींनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला। बेईमानीशिवाय याला काही म्हणता येत नाही। फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती, हम छेड़ते नहीं और छेड़ा तो छोड़ते नहीं। शिवरायांनीच आपल्याला सांगितलंय, दगाबाजांना माफी नाही। एकंदरीतच भाजपच्या महाविजय 2024 कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यभरातल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा भरण्याचं काम केलं गेलंय। त्यामुळे भाजपनं आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या या जोरदार तयारीचा आता महाविकास आघाडी कसा सामना करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, भिवंडी। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमधील फूट पडली आणि अजित पवारांसह 9 नेत्यांनी शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली। खरं तर या सर्वांनी शरद पवारांची साथ सोडली, पण असं असलं तरी देखील अजित पवार गट पूर्णपणे शरद पवारांना सोडू शकत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। नेमकं असं काय घडलंय जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। सोडली साथ तरी सुटेना प्रघात। मंत्र्यांच्या जाहिरातीत पवारांचा फोटो, पवारांच्या ताकिदीनंतरही फोटोचा वापर। शिवसेनेच्या मार्गावर राष्ट्रवादीची वाटचाल। राष्ट्रवादीतील फुटीनंतर एकीकडे शरद पवार मैदानात उतरून पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी झटतायत, त्याचवेळी सत्ताधारी मंत्र्यांच्या जाहिरातीत मात्र पवारांचा फोटो थेट शिंदे फडणवीसांसोबत झळकतोय। अजित पवार आणि समर्थक आमदारांनी शरद पवारांचा हात सोडून फडणवीसांना साथ दिली आहे। त्यानंतर शरद पवारांनी त्यांचं नाव आणि फोटो बंडखोर आमदारांनी वापरू नये अशी ताकीदही दिली होती। पण अजित पवार गटाचे नेते मात्र शरद पवारांचं नाव आणि फोटो सोडायला तयार नाहीयेत, कारण आता पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या जाहिरातीत शरद पवारांचा फोटो वापरण्यात आलाय। धनंजय मुंडे आणि मंत्री संजय बनसोड यांच्या जाहिरातीत पुन्हा एकदा शरद पवारांचे फोटो वापरले गेले। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी
आणि अजित पवार समर्थकांमध्ये फोटो वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळेला पवार साहेबांना शैतान म्हणाले त्यावेळेला तुम्हाला पवार साहेब हे दैवत आठवलं नाही का? आपल्या मतदारसंघामध्ये सोयीस्करपणे आपली मतं जाऊ नयेत, पवार साहेबांना मानणार वर्ग आपल्यापासून दूर जाऊ नये याच्यासाठी ही मंडळी पवार साहेबांचा फोटो वापरत आहेत. धनंजय मुंडे असतील, संजय बनसोडे असतील, यांना स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे की आपण ज्याला दैवत मानतो त्यांनी जे काय आदेश दिले ते आपण आदेश पाहिले पाहिजेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्र्यांच्या कृतीला विरोध केला जात असला तरी अजित पवार समर्थक नेते मात्र फोटो वापरण्यावर ठाम आहेत. धनंजय मुंडेंनी शरद पवार त्यांच्यासाठी देव असल्याचं सांगत देव विसरला तरी भक्त विसरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. भक्तांनी देवाची पूजा करायची असते, देवाला भक्ताची ओळख नसते, पण भक्ताच्या मनात, घरात आणि जिथं जिथं कुठं देव मानतो तिथं तिथं देव आणि त्यांनी वापरू नका असं म्हटलं. हे आपल्याला वाटतं, पण या ठिकाणी भक्त म्हणून मला माझ्या देवाची पूजा करायचा आणि फोटो लावायचा अधिकार. एकंदरीतच ताकीद देऊन अजित पवार समर्थक शरद पवारांचा फोटो वापरणं बंद करत नाहीयेत. त्यामुळे आता खुद्द यावर शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण तुर्तास तरी शरद पवार आणि अजित पवार गटात सध्या फोटोवरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या सत्तेमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर राजकारणाला नवीनच धार आली आहे. नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अवस्थेला रोहित पवार जबाबदार असल्याचा हल्ला बोल विखे पाटलांनी केलाय. खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातला राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंची जशी स्थिती झाली आहे तशी स्थिती रोहित पवारांची झाल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ठराविक आमदारांनाच प्राधान्य दिलं जात होतं, त्यामुळे काही आमदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तसंच रोहित पवारांनी आमदारांविषयी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव साहेबांच्या याच्यावर परिणाम झालेला तसं त्याचा एक भाग आहे. रोहित पवार पण आहेत की जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पण फार मोठा वाटा आहे की ज्या पद्धतीने एक मोनोपोली करून राजकारण केलं गेलं. काही ठिकाणी आपलं निधी वाटप असेल किंवा काय असेल, जी अस्वस्थता निर्माण झाली की फक्त ठराविक लोकांनाच काही नेतृत्वाने प्राधान्य दिलं. सुजय विखे पाटलांच्या आरोपांना शरद पवार गटाकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं. नगर जिल्ह्यातली राजकीय हवा बदलल्यानं आगामी निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला शरद पवार गटानं लगावलाय. स्टेटमेंट देत असतो, स्टेटमेंट बदलत असतो. मला एकच त्यांना सांगायचंय की तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होता आणि काँग्रेसकडनं नाहीतर राष्ट्रवादीकडनं तुम्हाला तिकीट मिळणार होतं तेव्हा तुम्ही बीजेपीच्या विरोधात बोलत होता आणि मग तुम्हाला असं जाणवायला लागलं की आता बीजेपीत जावं लागेल, त्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. आता निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही जर विचार बदलत असाल तर तुम्हाला माझ्या विचारावर नाहीतर ह्याच्यावर बोलण्याचा किती हक्क आहे. नगर जिल्ह्यात बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात कधीच सख्य नव्हतं. आता हेच राजकीय वैर सुजय विखे पाटील आणि रोहित पवार यांच्यातही पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये मराठी उमेदवारांचाच वर चष्मा कायम राहावा यासाठी मी मराठी एकीकरण समितीनं चळवळ सुरू केलेली आहे. पक्ष कोणताही असो, मात्र उमेदवार फक्त मराठीच हवा यासाठी एकीकरण समितीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही मोहीम तीव्र केली जाणार आहे. पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. मुंबईवर असलेला मराठी माणसांचा ठसा कायम राहावा यासाठी मी मराठी एकीकरण समितीनं मुंबईत मराठीच उमेदवार द्यावेत अशी भूमिका घेतली आहे. पक्ष कोणताही असो, मात्र उमेदवार मराठीच हवा अशी भूमिका त्यांची दिसून येते. मुंबईतला मराठी माणूस कल्याण, डोंबिवली, बदलापूर या सगळ्या भागात फेकला गेलाय. दुसरीकडे परप्रांतीयांची संख्या वाढत गेली आहे.
इतकंच नव्हे तर परप्रांतीय लोकप्रतिनिधींची संख्याही वाढायला लागली आहे. मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीसाठी हा निश्चितच धोक्याचा इशारा म्हणावा लागेल. आज जर पुढे भविष्यामध्ये जर ह्यांची संख्या जर वाढली आणि ती वाढल्यानंतर उद्या जे काही प्रश्न निर्माण होतील, ज्या मराठी भाषिकांचे प्रश्न असतील, जे काही त्यांचे विचार असतील, उद्या त्यांच्या बाजूने मांडणारा कोण असणार आहे? जर अमराठी संख्या जर वाढली तर उद्या विधानसभेमध्ये यांचे मराठी लोकांचे प्रश्न मांडणारे कोण असणार आहे? मराठी माणूस असेल का? मुंबई महापालिकेसाठी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 227 जागांवर 88 पेक्षा जास्त अमराठी नगरसेवक निवडून आले. तर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 22 अमराठी आमदार निवडून आले. लोकसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे 5 खासदार अमराठी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उमेदवार हा मराठीच असावा हा मुद्दा मनसेनंही जोरकसपणे मांडलाय. राज ठाकरेंनी मांडलेली मतं आता सगळ्यांना पटायला लागली आहेत. याकडे संदीप देशपांडेंनी लक्ष वेधलं. उशिरा का होईना पण बऱ्याच लोकांना जाग यायला लागली आणि हे मनसेच्या सगळ्या आंदोलनाचं यश आहे असं मी मानतो की मराठी माणसाला महाराष्ट्रात जास्तीत जास्त रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. यामध्ये काही वाद असण्याचं कारण नाही. तुम्ही जर इथले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात तर इथली भाषा तुम्हाला यायलाच पाहिजे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना मराठी उमेदवार देण्याच्या मोहिमेविषयी माहिती देऊन जागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मी मराठी एकीकरण समितीनं स्पष्ट केलंय. देशानं संघराज्य पद्धतीचा अंगीकार केलाय. यात राज्यांनाही काही अधिकार आहेत. त्याचा वापर करून परप्रांतीयांचे लोंढे थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मी मराठी एकीकरण समितीनं स्पष्ट केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अहमदनगर जिल्ह्याला असलेला लव जिहादचा विळखा आणखी घट्ट झालाय. श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुक्यालाही लव जिहादचा धोका निर्माण झालाय. पाहूयात हा धक्कादायक रिपोर्ट. इंस्टाग्रामवरून कोपरगाव तालुक्यातील सुशिक्षित तरुणी इंदोरच्या सयाम कुरेशीच्या जाळ्यात अडकली. सयामनं तिचं बळजबरीनं धर्मांतर करून तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. कलमा रीड केला. तो म्हटला का तू आता इस्लाममध्ये आली आहे ना. तो म्हणतो का आता तुझं याचा मी लग्न लावून देऊ हँड टू हँड. म्हणजे तुमचं जो पण रिलेशनशिप राहील तो हलालमध्ये राहील. म्हणजे त्यात काही लिगल असणार आहे. इस्लामच्या प्रतीने तो लिगल राहील. म्हणजे हराम नसणार आहे असं सांगितलं. पीडित तरुणीला जाळ्यात अडकवण्यासाठी तिचं ब्रेनवॉश करण्यात आलं. इस्लाम कसा चांगला आहे हे दाखवणारे व्हिडिओ शेअर करण्यात आले. त्यातून ही तरुणी इस्लाम धर्माकडे आकर्षित झाली. मैत्रिणीच्या साखरपुड्यासाठी इंदोरला गेल्यावर तिचं बळजबरीनं धर्मांतर करून निकाह लावला गेला. काही महिन्यांपूर्वी आरोपीनं नगर जिल्ह्यात येऊन तरुणीला भेटायला बोलवलं. सयाम आणि त्याच्या साथीदारांनी तिला बळजबरीनं गाडीवर बसवून कोपरगाव तालुक्यातल्या खडकी गावातल्या मदरशात नेलं. गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. मग त्यांनी माझ्यासोबत अत्याचार केला. सयामने त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझ्या व्हिडिओज आहे, काही फोटोज आहेत, मी सोशल मीडियावर व्हायरल करून टाकलं असं मला धमकी दिली. ब्लॅकमेल केलं. फॅमिलीला पण सांग कन्वर्ट कर का इस्लाम असा आहे इस्लाम तसा आहे. मी नाही म्हटल्यावर तो मला ब्लॅकमेल करायला लागला. लव जिहादचे प्रकार थांबत नसल्यानं सरकारनं या विरोधात कायदा करण्याची मागणी राष्ट्रीय श्रीराम संघानं केलेली आहे. तर पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत ज्या 8-9 महिन्यातच नगर जिल्ह्यातल्या 43 पोरी गायब झाल्या. त्याच्यापैकी 12 पोरी आज श्रीरामपूरच्या आहे. फक्त कोपरगावमध्ये अनेक पोरी अशा गायब होतात आहे पण ते भेटत नाही. घरचे पोलीस स्टेशनवरची पोचत नाही किंवा पोचल्यानंतर त्यांना व्यवस्थित न्याय भेटत नाही. आता याने आपल्या महाराष्ट्र सरकारने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यात कायदा करावा जेणेकरून यांना धाक बसेल. एक मुख्य आरोपी आणि इतर 4 आरोपी असे एकूण 5 आरोपी आहेत. आरोपी अटक करण्यासाठी आम्ही तात्काळ 2 पथके वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रवाना केलेली होती. मुख्य आरोपीला इंदोर येथून ताब्यात घेतलेले आहे आणि कोपरगाव येथील 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. 3 आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन बारकाईने तपास चालू आहे. इतर 2 आरोपी अटक करण्यासाठी 2 पथके आमचे रवाना झालेले आहेत. लव जिहादची व्याप्ती या एकाच प्रकरणापुरती मर्यादित नसल्यानं त्याची पाळंमुळं खोदून काढण्याची गरज आहे. तरच निष्पाप तरुणी वाचू शकतील.
हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. लोक सत्तेकडे जातात, परंतु सत्तेतून पाय उतार होणारे मंत्रीपदी असणारे लोक या एकनाथ शिंदेच्या बरोबर पाय उतार झाले. त्यांना माहित नव्हतं, मला कुणी विचारलं नाही काय होणार, काय मिळणार, कसं होणार, काही नाही. जगाच्या इतिहासामध्ये असं उदाहरण कुठं मिळणार नाही की सत्तेमध्ये असलेले, मंत्रीपदी असलेले सगळे लोक उतरले. पुढे काय वाढून ठेवलं तेही माहित नव्हतं, परंतु लढण्याचा निर्णय घेतला. लढून एक तर जिंकू नाही तर एक तर शहीद होऊ, दोन पैकी एक. पण शेवटी जो निर्णय घेतला तो या सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी घेतला, या राज्यातल्या जनतेसाठी आपण घेतला, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही घेतला. आज आणि देवेंद्रजी आज कुठेतरी भाषणामध्ये म्हणाले, मला कोणी सांगितलं की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो. जेव्हा जेव्हा अन्याय होतो आणि म्हणून बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलंय, अन्यायाविरुद्ध लढा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय सहन करू नका. आणि म्हणून मी काय सत्ता मिळेल, मुख्यमंत्री होईल असं काही माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. आपले आमदार इकडे बसले, सगळे लोक कधी करायचं, कधी लढाई सुरू करायची, कधी ऑपरेशन करायचं. बरोबर आहे ना रे बाबा. लोकांना वाटेल का मलाच मुख्यमंत्री व्हायचं म्हणून पुढे गेला. वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतो, त्या काळामध्ये परिस्थिती तशी होती. आपल्या डोळ्या देखत आपल्या सैनिकांचं खच्चीकरण होत होतं, केसेस लादल्या जात होत्या, तडीपाऱ्या होत होत्या, मोक्कासारख्या कारवाया आपल्या तरुण पोरांवर होत होत्या. काय उपयोगाची सत्ता, काय फायद्याची ती सत्ता. या सत्तेमध्ये सर्वसामान्य माणसाच्या, आपल्या या सरकारमध्ये सर्वसामान्य शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी एकनाथ शिंदे घे. आणि म्हणून आपण निर्णय घेतला. मी खऱ्या अर्थाने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, सत्ता येते जाते, सत्तेसाठी आपला जन्म झालेला नाही. पण सत्ता असताना असं काम करा की तुम्ही सत्तेत नसताना देखील लोक तुमच्यासाठी रस्त्यावर थांबली पाहिजे. सत्ता येते जाते, सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलं नाही. परंतु मी नेहमी सांगतो, जेव्हा आपल्याकडे काही अधिकार असतात त्या अधिकाराचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी करा, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी करा. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याचं दुःख वाटण्याचं, ते वाटण्याचं आणि दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचं काम जो करतो तो खरा माणूस. आणि म्हणून माणूस जन्माने नाही, माणूस कर्माने मोठा होतो. असं कर्म करा की तुम्हाला मिळालेली संधी जी आहे या संधीचं सोनं करा. सर्वसामान्य माणूस मी असाच विचार करतो की असं काम करायला पाहिजे का सत्ता काय कायम नसते, सत्ता तर येते जाते. परंतु जेव्हा जाणारा येणारा तुम्ही रस्त्यात कुठे उभे असाल तेव्हा जाता येता माणूस थांबला पाहिजे. कसे बाबा, कसे आहात, तोंड वाकडं करून बोट मोडून जाता कामा नये. तुम्ही मस्ती कराल, सत्तेची डोक्यात हवा गेली तर लोकही बरोबर लक्षात ठेवतात.
आणि म्हणून सत्तेसाठी आपला जन्म झाला नाही. बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलंय. सत्तेवर कितीतरी वेळा त्यांनी लात मारली आहे, पण दुसरीकडे सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायम दूर ठेवलं त्यांना तुम्ही जवळ केलं. आणि मगाशी एक उदाहरण दिलं देवेंद्रजींनी की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात देखील दगाबाजांना थारा देत नव्हते. मग दगाबाजी कोणी केली? कोणाला गद्दार म्हणताय? दगाबाज कोण? ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं, ज्या मतदारांनी, त्यांच्याशी दगाबाजी कोणी केली? शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या. बाळासाहेब आणि नरेंद्र मोदीजी यांचा फोटो लावून आपण मतं मागितली. आपली युती होती आणि त्यावेळेस हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार सगळे बाजूला ठेवले. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलं, मेजॉरिटी दिली, त्यांच्याशी दगाबाजी कोणी केली? आम्ही बोलू शकतो, आमच्याकडे आम्हालाही बोलता येतं, पण बाळासाहेबांची, दिघे साहेबांची संस्कृती, परंपरा, त्यांनी काही गोष्टी शिकवल्या. आम्ही मर्यादा सोडून बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं मानू नका. बिलकुल आमच्याकडे सगळं आहे, पण अजून ठेवलंय. काढायला लागलो तर पळता भई थोडी होईल, तोंड लपवायला लागेल. आणि म्हणून आम्ही काय केलं? बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं. मग दगाबाज कोण आणि वफादार कोण हे जनतेने ठरवलेलं आहे. जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही आरोप केले तरी सुद्धा महाराष्ट्रातली जनता समजून आहे, उमजून आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर समाधान वाटतं की आम्ही घेतलेला निर्णय तो योग्य आहे. नाहीतर लोक आलेच नसते, हजारोंच्या संख्येने लोक येतात. आणि म्हणून त्यावेळेस आपल्या पाठीशी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित भाई शाह आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, आपण 50 असताना देखील आपल्याला सरकारमध्ये मुख्यमंत्री बनवलं. ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास आहे. आणि देवेंद्रजींना तुम्ही कलंक म्हणता. या देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी मला सांगितलं, एकनाथजी तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आता या विकासाला साथ देणार नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व मान्य करत अजित पवार यांनी या राज्याच्या आपल्या विकासाला साथ दिली. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी स्वीकारलं. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. याला मोठं मन लागतं. आणि तुम्ही त्यांना कलंक, काय महाकलंक तर तुम्ही 2019ला लावला, बाळासाहेबांच्या विचारांना लावला. आणि मी साक्षीदार आहे की त्या देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच मुंबई महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्ष घेऊ शकत होता, परंतु त्यावेळेस त्यांनी विरोध तुम्हाला महापालिका दिली. याची परतफेड तुम्ही कशी केली? हा कृतज्ञपणा आहे. आणि म्हणून मी जास्ती बोलू इच्छित नाही, परंतु मला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे की मतदार राजाचं जे मत होतं, मतदारांना जे पाहिजे होतं ते सरकार सर्वसामान्य लोकांच्या मनातलं आम्ही स्थापन केलं. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. आणि म्हणून आज लोक उदंड प्रतिसाद देत आहेत. आज आपण पाहिलं तर शासन आपल्या दारी, या शासन आपल्या दारी याला म्हणतात. शासन आपल्या दारी, लोक यांना प्रतिसाद देत नाहीत म्हणून दारोदारी फिरतात. अरे घरी बसणाऱ्या माणसाला शासन आपल्या दारी कळेल कसं? तुम्ही या आमच्या बरोबर बघा. शासन आपल्या दारी हजारो लोक येतात, माता भगिनी येतात. एका छताखाली सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत, सरकारने दिलेल्या योजना आहेत त्याचा लाभ घेऊन जातात. येथून व्यासपीठावर सर्टिफिकेट घेऊन जातात, चेक घेऊन जातात, ट्रॅक्टर घेऊन जातात, पॉवर टिलर घेऊन जातात, महिला शिलाई मशीन घेऊन जातात.
आम्ही नोटा मोजण्याच्या मशीन नाही घेत, पण महिलांना शिलाई मशीन देण्यामध्ये आम्हाला फार आनंद आहे, समाधान आहे. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. याचा अनुभव तुम्हालाही आहे. तुम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये देतच आलोय. घेण्याची वृत्ती कधी दाखवली नाही, दाखवणारही नाही. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी आम्हाला ते शिकवलंही नाही. आणि म्हणून या शिवसेनेसाठी जो त्याग आपल्या सर्व लोकांनी केला, बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपले नेते जे सगळे लढले आणि शिवसेना मोठी केली, त्यांना काय दिलं, त्यांनी काय मिळवलं? अपमानित करण्याचं काम तुम्ही त्यांना केलं. आणि शिवसेना अशी मोठी नाही झाली. शिवसेना ही रात्रंदिवस धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखे कार्यकर्ते, तुम्ही सगळे तुमच्यासारखे कार्यकर्ते, त्या व्यासपीठावर बसलेल्यासारखे कार्यकर्ते यांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवून ही शिवसेना मोठी केली आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं, आम्हाला संपत्तीचा मोह नाहीये. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. बाळासाहेबांचे विचार हेच आमचं ऐश्वर आहे. आम्ही सुरुवातीला शिशिरजी जाहीर केलं, तुमच्या संपत्तीचा मोह आम्हाला नाही. नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेनंतर एका वर्षातच राज्यातल्या आणखी एका पक्षात फूट पडली. पण आता अजित पवारांसोबत गेलेल्या अनेक आमदारांना परतीचे वेध लागल्याचा दावा शरद पवारांचे समर्थक करतायत. तर कुणी संभ्रम पसरवू नये असं म्हणत अजित पवार गटानं पलटवार केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय जाणून घेऊयात. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अजित पवारांच्या राजकीय बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे पक्षात दोन गट पडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून आपापली राजकीय बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून केला जातोय. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे असो की अकोल्याचे आमदार किरण लहामटे, नुकतंच या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे पक्षातील सत्ता संघर्षात अजित पवार आपली पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतायत. अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असली तरी शरद पवार समर्थकांना आमदारांच्या परतीची आशा आहे. कसं आहे, मधल्या काळामध्ये जी आमची मिटिंग झाली होती मुंबईला, त्यामध्ये अनेक आमदार आमच्याकडे होते. आता अनेक आमदार माननीय शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहे. अनेक आमदार साहेबांना स्वतः येऊन भेटले, अजून काही आमदार साहेबांना भेटणार आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमदार हे संपूर्ण त्यांचा भ्रमनिरास झाल्यावर ते वापस यायच्या मनस्थितीमध्ये आहेत. अजित पवारांना पाठिंबा देणारे अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केलाय. काही बाहेर गावी गेले होते, काही परदेशात होते. हे सुद्धा तिथं परतल्यानंतर अजितदादांना भेटून त्यांनी अजितदादांना आपलं समर्थन दिलेलं आहे. काही मंडळी उगाच भ्रम करतायत की अजूनही काही आमदार आदरणीय पवार साहेबांच्या संपर्कात आहे. माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे, जर आपल्याकडे खूप आमदार असतील तर एकदा जनतेसमोर, मीडियासमोर या, त्यांना बसवा आणि त्यांचं इंट्रोडक्शन महाराष्ट्राला करून द्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यादवी सुरू आहे. आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. अजित पवारांनी पक्षावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त आमदार आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जातोय आणि यात त्यांना बऱ्याच प्रमाणात यश येतानाही दिसतंय. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श सहकारी पतसंस्थेचा 200 कोटींचा गैरव्यवहार समोर आलाय आणि त्यामुळे खळबळ सुद्धा उडालेली आहे। हजारो ठेवीदारांचे पैसे मिळणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। संचालक मंडळांमधील जवळपास 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते सगळे पसार झालेले आहेत। आमच्याकरता खूप आहे ती रक्कम। आम्ही कष्टाने कमवलेले पैसे होते ते काही असे थोडे आणलेले होते। कोणीच काय बोलायला तयार नाही, कोणीच नाही बोलायला तयार। छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी असलेल्या मनीषा पठाडे यांना आदर्श सहकारी पतसंस्थेत करण्यात आलेली गुंतवणूक चांगलीच महागात पडलेली आहे। ठेवींवर 13% व्याज मिळेल या आशेने पठाडे यांनी 5 लाखांची रक्कम या पतसंस्थेत ठेवलेली होती। मुलाच्या लग्नासाठी त्यांनी ही गुंतवणूक केली होती, मात्र मुदत उलटून गेली तरी त्यांना परतावा काही मिळाला नाही। फेब्रुवारीमध्ये आलो त्यांना पैसे मागायला, तर ते म्हणे नाही, म्हणे तुमचे सध्या नाही देणार, नंतर देऊ। मग असं करून आम्ही 3-4 महिने झाले चक्रा मारतोय। तर त्यांना विचारलं तर ते म्हणताय की नाही, आता सध्या काही भेटणार नाही। मनीषा पठाडे यांच्याप्रमाणेच अनेकांनी या पतसंस्थेत आपल्या कष्टाचे पैसे गुंतवले होते। भविष्यातील तरतूद म्हणून गोरगरिबांनी ही गुंतवणूक केली होती, पण आता पतसंस्थेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ गुंतवणूकदारांवर आलेली आहे। तर पतसंस्थेचे सगळे कर्मचारी गायब झाल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले। मैंने 16 लाख रुपए डाले हुए, 16 लाख रुपए मैंने अभी तक घर खुद का ली नहीं। एक रुपया जोड़ के इसके बैंक में 500 रुपए लाके जमा करी। इनने मेरे को बोला था कि एफडी करो, बोले वो चौहान ने बोला एफडी करो, बोले तुमको इसका दुगना देंगे बोले। आता मुलांची शाळा उघडल्यात आहे, त्यांचे ड्रेस कपडे बरेच भानगडी होत्या, परेशान चालू आहे आमची। त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालू होता। एकटाच मुलगा आहे, त्याचे पैसे आले की आम्ही एफडी केली। नियम धाब्यावर बसवून कर्ज वितरित करण्यात आल्याचा संशय आहे। मार्च 2019 मध्ये विनातारण अथवा कमी तारण स्वीकारून कर्ज वाटप करण्यात आल्याचं बोललं जात आहे। पतसंस्थेच्या संचालक मंडळानं कर्ज वितरणातल्या त्रुटींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकूण जवळपास 200 कोटी ही त्याच्यामध्ये रक्कम दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये एकूण आरोपी हे 50च्या जवळपास आहेत। दोन्ही गुन्हे रजिस्टर करण्यात आलेले आहेत आणि याचा तपास PI संभाजी पवार सिडको पोलीस स्टेशन हे करत आहे। प्राथमिक अंदाजानुसार या पतसंस्थेत 200 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। पोलीस तपासामध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। पतसंस्थेचे संचालक परागंदा झाले असून त्यात मुख्य संचालक अंबादास मानकापे पाटील यांचाही समावेश आहे। आता संचालक मंडळाला शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। नागपूरच्या स्मशानभूमी संदर्भातली एक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मृतदेहाच्या शेवटच्या प्रवासाकरता वापरल्या जाणाऱ्या तिरडीच्या बांबूंमुळे नागपुरात स्मशानभूमीची सजावट करण्यात आली आहे। तिरडीच्या बांबूंच्या सजावटीने स्मशानभूमीचा सगळा लुकच चेंज झालाय। बघूया। स्मशानभूमीत गेल्यानंतर साधारण अस्वच्छता, सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेली लाकडं किंवा अशा प्रकारचं चित्र दिसतं। पण नागपूरच्या अंबाझरी स्मशानभूमीत आल्यानंतर एखाद्या बागेत आल्यासारखा भास होतो। स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्याच्या भोवताली तिरडीच्या बांबूंचा वापर करून आकर्षक कंपाऊंड तयार करण्यात आलाय। त्यासाठी वापरलेल्या आकर्षक रंगसंगतीमुळे थोडा वेळ का होईना पण आपण स्मशानभूमीत आलोय की एखाद्या बागेत असा भास होतो। सगळे लोक काय करतात की ते तिरडी बरोबरचे आलेले बांबू सगळे उचलून ते फेकून देतात आणि मग हे कर्मचारी जाळून टाकत असत त्या बांबूंना। मग तेव्हा डोक्यात विचार आला की आपण बाकीच्या गोष्टींचा वापर जर आपण करत असू तर मग बांबूचा पण का वापर करता येणार नाही। आणि ही जेव्हा आयडिया डोक्यात आली त्यावर मग मी काम करायला सुरुवात केली।
विकास लिमये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी येणाऱ्यांना तिरडीचे बांबू पेटवून किंवा फेकून न देता ते जमा करण्याचं आवाहन केलं. 700 पेक्षा जास्त बांबू जमा करून त्याचं कंपाऊंड तयार करण्यात आलं. लिमयेंच्या पुढाकारानं स्मशानभूमीचं रूपच बदललंय. पावसाळ्यात वृक्षारोपण करून स्मशानभूमीच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकण्यात आली आहे. नवीन बांबू जो स्मशानात जेव्हा आपण प्रेत घेऊन येतो तेव्हा ते जी तिरडीमध्ये जे बांबू असतात ते बांबू वापरूनच हे जे सगळं होतं आहे. याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये जे कोणी आपतं येतील, ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांना इथे येऊन इतकं दुःख वाटणार नाही. कदाचित ते दुःख कमी झाल्याचा त्यांना भास होईल. पौराणिक कथेनुसार स्वर्ग आणि पृथ्वीच्या मधलं स्वर्गाचं दार म्हणून स्मशानभूमीकडे पाहिलं जातं. पण इथे येणाऱ्या दुःखी आप्तेष्टांना बदललेल्या स्मशानभूमीच्या रूपानं थोडा वेळ का होईना पण दुःख विसरायला मदत होतेय. त्यासोबतच उर्वरित आयुष्यात असंच सौंदर्य आणत निसर्ग संवर्धनाची प्रेरणा सुद्धा मिळतेय. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. एखाद्याचा शेवटचा प्रवासही चांगला व्हावा यासाठीचे प्रयत्न हे कौतुकास्पद किंवा दखल घेण्यासारखेच म्हणावे लागतील. न्यूज 18 लोकमत मध्ये म्हणजे या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.